महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. 1141 फूट लांबीच्या तिरंगा ध्वज रॅलीनं परिसर दुमदुमला. दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. अहमदपूर शहरात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत 1141 फूट तिरंगा ध्वज प्रतिकृतीची तिरंगा रॅली अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली. संपूर्ण शहरात भारत माता की जय, भारतीय तिरंगा ध्वजाचा विजय असो अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेलं होतं. या तिरंगा रॅलीचं उद्घाटन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बबरुवान खंदाडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विचार विकास मंडळाचे संचालक देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी भात लवंडे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पवार, प्राध्यापक जुगल किशोर शर्मा, ज्येष्ठ नेते गोपीनाथरावजी जोंधळे, माजी अध्यक्ष सरस्वतीबाई कांबळे आदींची उपस्थिती होती. तर तक्षशिला बुद्ध विहाराचे भंते महावीरो थेरो, किशन महाराज परचंडेकर, शाही इमाम मौलाना जागीरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील रॅलीची सुरुवात महात्मा गांधी महाविद्यालयापासून निघून शहरातील मेन रोड, आझाद चौक, हनुमान मंदिर, हिना लॉज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निघून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर रॅलीचा समारोप राष्ट्रगीतानं करण्यात आला. या रॅलीत विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, NCC, NSS चे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्राट मित्रमंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी केला, तर अध्यक्षीय समारोप माजी आमदार बबरुवान खंदाडे यांनी केला. कार्यक्रमाचे आभार आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथरावजी जोंधळे यांनी मानले. अहमदपुरातील मुख्य रस्त्यावरून 1141 फुटाचा तिरंगा ध्वज प्रतिकृती रॅली निघाल्यानंतर या तिरंगा रॅलीवर शहरातील नागरिकांनी जागोजागी पुष्पवृष्टी केली. या तिरंगा रॅलीमध्ये विविध राष्ट्रभक्तीपर गीते, महापुरुषांच्या नावांच्या जय घोषणा, तिरंगा ध्वज घोषणांनी संपूर्ण अहमदपूर शहर दुमदुमून गेलं होतं. रॅलीच्या सुरुवातीला रथामध्ये विविध धर्मांचे धर्मगुरू यांना बसवण्यात आले होते. यातून राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभावाचा संदेश दिला गेला. अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या, तरी मोठ्या उत्साहात विद्यार्थी तिरंगा ध्वज खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करत होते.